औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. अनिता हा, कुठलाही हे भाग आहे का तुमचा? धुळे वस्ती. हा, काय झालं? कधी आलात तुम्ही? सकाळी आला, किती वाजता? उन्हामध्ये थांबला, 10 वाजता आला. 10 वाजल्यापासून नंबर लावलो. मग इथं नंबर अजून आला नाही? नाही आला बरं, ऑनलाईन नंबर कधी लावलेलं होतं तुम्ही? आता 8 दिवस झाला लावून. हा, तिथं 8 दिवस नंबर लावून थांबला आणि इथं परत येऊन नंबर लावलेला आहे तुम्ही. सकाळी 10 वाजल्यापासून तुम्ही थांबलाय. काय म्हणतात आता? टाकी मिळणार काय आता देतो ना नंबर घेऊन पण 30 रुपये वाढून रुपये वाढून घेतात. का बरं? मग टाकीचा रेट किती आहे? 920. डिलिव्हरी चार्ज 920 रुपये. मग त्यांनी किती मागायला? 60 रुपये वाढलेलं होतं. हा, म्हणजे पूर्वी किती होतं? 860. ठीक आहे. आज तुम्ही 10 वाजता येऊन थांबलाय का? बीपी शुगर आहे तर उन्हामध्ये थांबणं होईना झालं माहितीये का? आणि बरं. एक्स्ट्रा चार्ज घ्यायला लागले. एक्स्ट्रा चार्ज घ्यायला ताजूपासून बरं, पटापटा केलं तर होऊन जात आहे ना. नंबराला थांबवलं तर नहीं सरपंच से का मेरे टाकी में सुबह को 8 बजे आएगा, अभी तक नंबर नहीं आया. हां. नंबर नहीं आया, धूप में ठहरे रहे. 12 बजे रहे नंबर पुनः दे रहे हैं. सिर्फ पैसे बढ़ा को ले रहे हैं 30 रुपये. काय को? वो एक्स्ट्रा चार्ज उन्हें बोल रहे कहीं के ले रहे, क्या ले रहे, क्या बोले नहीं. सिर्फ 30 रुपये बढ़ा को ले रहे हैं. हाँ. एक टाकी में 30 रुपये बोले तो आज 500 टका का नंबर लगेगा है. हाँ. एक दिन का 15,000 रुपये मालक ले रहा है भट्टे जगह. हाँ. वो डिलीवरी चार्ज क्या नहीं, एक्स्ट्रा बोल को ले रहे हैं हमारे पास 30 रुपये. हाँ हाँ हाँ. फिर ये नंबर कब लगाए थे तुम? नंबर 4 तारीख को बुक हुआ हमारा. 4 तारीख को नंबर 4 लगाए थे. तारीख को बुक हुआ है. देखो आज 11 तारीख है. हाँ. 6 दिन हुआ. हाँ. टाकी रखो आई नहीं है. फिर हाँ. हम रांग में ठहर के नंबर ले रहे. हाँ, अभी सुबह में कितने बजे है? ले रहे सुबह को 8 बजे आए. रोजे के रोजे में मैं धूप पैसे कशाचे जास्त घ्यायला ते कळेना. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एन्सिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.